नमस्कार. वृत्तम मराठी दिनविशेषमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत. आज 9 ऑक्टोबर आणि या भागात जाणून घेऊया आजच्या दिवशी घडलेल्या देशातल्या आणि जगातल्या काही ठळक घडामोडी. भारतीय प्रादेशिक सैन्याची स्थापना 9 ऑक्टोबर 1949 रोजी झाली. इंडियन टेरिटोरियल आर्मी हे एक लष्करी राखीव दल आहे जे अर्धवेळ असणाऱ्या स्वयंसेवकांनी बनलेलं आहे आणि जे भारतीय सैन्याला सहाय्य सेवा पुरवतं. गरज पडल्यास देशाच्या रक्षणासाठी त्यांची मदत घेता येईल असा या दलाच्या स्थापनेमागचा उद्देश आहे. हे प्रादेशिक सैन्याचे महासंचालक हे बहुतांश वेळी भारतीय सैन्यातून नियुक्त केलेले लेफ्टनंट जनरल स्तरावरचे अधिकारी आणि संरक्षण मंत्रालयाच्या लष्करी व्यवहार विभागाच्या अंतर्गत संरक्षण दलातील प्रमुख अधिकारी असतात. या प्रादेशिक सैन्यामध्ये 2 युनिट्स असतात. एक विभागीय युनिट ज्यामध्ये सार्वजनिक क्षेत्रात उपक्रम राबवणारे तसेच भारतीय रेल्वेचे कर्मचारी आणि माजी सैनिक यांचा समावेश होतो, तर एक बिगर विभागीय युनिट ज्यामध्ये खासगीरित्या कार्यरत असलेल्या नागरिकांचा समावेश असतो. सुभेदार राजकुमार 9 ऑक्टोबर 2017 रोजी हुतात्मा झाले. 1990 मध्ये ते सैन्यात दाखल झाले होते. 53व्या राष्ट्रीय रायफल्स या दहशतवाद विरोधी दलात त्यांची नियुक्ती झाली. सुभेदार राजकुमार हे जम्मू काश्मीर मधल्या बडगाम जिल्ह्यातल्या बिरवाहच्या ढांग भागात तैनात असलेले भारतीय लष्कराचे एक शूर सैनिक होते. या युनिटचं ऑपरेशन क्षेत्र हे दहशतवाद्यांनी भरलेलं होतं आणि सैनिकांनी नेहमी हाय अलर्टवर राहणं आवश्यक असायचं. दक्षता राखण्यासाठी युनिटने नियमित अंतराने सशस्त्र गस्त घालणं सुरू केलं. अशाच एका गस्त घालणाऱ्या गटाचं नेतृत्व सुभेदार राजकुमार करत होते. मात्र ते परत तळावर येत असताना दहशतवाद्यांच्या एका गटाने पूर्वनियोजित पद्धतीने हल्ला केला. हा हल्ला जरी अचानक झाला असला तरी सुभेदार राजकुमार यांनी ताबडतोब आपल्या सैन्यासह कारवाई केली आणि पूर्ण ताकदीनं प्रत्युत्तर दिलं. मात्र जोरदार गोळीबार सुरू असताना सुभेदार राजकुमार यांना गोळ्या लागल्या आणि ते गंभीर जखमी झाले आणि नंतर यातच त्यांचा मृत्यू झाला. सुभेदार राजकुमार हे एक शूर सैनिक होते ज्यांनी देशासाठी सर्वोच्च बलिदान दिलं. गोपबंधू दास यांचा जन्म 9 ऑक्टोबर 1877 रोजी ओरिसामध्ये झाला. ते प्रसिद्ध स्वातंत्र्य सैनिक, पत्रकार, कवी आणि साहित्यिक होते. ते ओरिसातले प्रसिद्ध समाजसेवकही होते. त्यांना उत्कल मणी असेही म्हणले जाते. त्यांना ओरिसातील राष्ट्रीय चेतनेचे प्रणेतेही मानले जाते. स्वातंत्र्य लढ्यामध्ये गोपबंधू दास हे अनेक वेळा तुरुंगात गेले. 1920 मध्ये नागपूरमध्ये त्यांच्याच प्रस्तावावर काँग्रेसने भाषावार प्रांत निर्माण करण्याचं धोरण स्वीकारलं. गोपबंधू दास हे ओरिसा राष्ट्रवादाचे प्रमुख पुजारी बनले आणि 1921 मध्ये त्यांनी असहकार आंदोलनाचं नेतृत्व केलं. यानंतर त्यांना 2 वर्ष तुरुंगवास भोगावा लागला. ते लाला लजपतराय यांनी स्थापन केलेल्या सर्वंट ऑफ द पीपल सोसायटीचे सदस्यही झाले आणि 1919 मध्ये गोपबंधू दास यांनी समाज नावाचं साप्ताहिक काढलं. 1930 मध्ये ते दैनिक वृत्तपत्र बनलं. 17 जून 1928 रोजी गोपबंधू दास यांचं निधन झालं. 9 ऑक्टोबर 1967 रोजी चे गवेरा याला बोलिव्हियामध्ये अटक करून गोळ्या घालण्यात आल्या होत्या. लॅटिन अमेरिकेतील समाजवादी चळवळीला चालना देणारा तो प्रसिद्ध मार्क्सवादी क्रांतिकारक, लेखक आणि रक्तरंजित क्रांतीवर विश्वास असलेला नेता होता. त्याचा जन्म 14 जून 1928 रोजी अर्जेंटिना इथं झाला. त्याने वैद्यकशास्त्राचं शिक्षण घेतलं, परंतु लॅटिन अमेरिकेतल्या गरीब आणि वंचितांच्या समस्या बघून त्याने तरुण वयातच राजकारणात पाऊल टाकलं. फिडेल कॅस्ट्रो याच्या नेतृत्वाखालील रक्तरंजित क्युबन क्रांतीमध्ये गवेरा याने महत्त्वाची भूमिका बजावली. तसंच त्याने क्युबन शासक फुलजेन्सियो बतिस्ता विरुद्ध सशस्त्र लढ्यातही भाग घेतला होता. जागतिक पोस्ट दिवस साजरा करण्याची घोषणा 9 ऑक्टोबर 1969 साली टोकियो इथल्या युनिव्हर्सल पोस्टल युनियनच्या काँग्रेसमध्ये करण्यात आली. युनिव्हर्सल पोस्टल युनियन स्थापनेच्या 95व्या वर्धापन दिनानिमित्त ही घोषणा करण्यात आली होती. युनिव्हर्सल पोस्टल युनियनची स्थापना 9 ऑक्टोबर 1874 रोजी स्वित्झर्लंडची राजधानी बर्न इथं झाली. जगभरामध्ये टपाल सेवेचं महत्त्व अधोरेखित करण्यासाठी दरवर्षी 9 ऑक्टोबर रोजी जागतिक पोस्ट दिवस साजरा केला जातो. लोकांना टपाल सेवेचं महत्त्व पटवून देणं हा दिवस साजरा करण्यामागचा मुख्य उद्देश आहे. भारतातील पहिलं पोस्ट ऑफिस 1774 मध्ये कोलकाता इथे उघडण्यात आलं. 9 ऑक्टोबर 2006 रोजी गुगलने YouTube खरेदी केल्याची घोषणा केली होती. गुगलने अंदाजे $1.65 बिलियन हे YouTube विकत घेतलं होतं आणि त्यावेळेस ही एक मोठी गोष्ट होती. ऑनलाईन व्हिडिओ क्षेत्रात विस्तार करण्याच्या गुगलच्या धोरणाचा तो एक भाग होता. YouTubeची स्थापना 2005 साली झाली होती. हा प्लॅटफॉर्म लगेचच लोकप्रिय झाला आणि लोकांना व्हिडिओ शेअर करण्यासाठी हे एक सोपं माध्यम उपलब्ध झालं. गुगलच्या अधिग्रहणानंतर YouTubeनं स्वतःला जगातील सर्वात मोठा व्हिडिओ शेअरिंग प्लॅटफॉर्म म्हणून स्थापित केलं. आज दर महिन्याला कोट्यावधी लोक YouTube वापरतात. गुगलने YouTubeवर जाहिरातींचं एक नवीन मॉडेलही लागू केलं, ज्याचा निर्मात्यांना फायदा झाला. याद्वारे YouTubeनेही आपल्या कमाईत झपाट्याने वाढ केली. तर हे होते आजचे अर्थात 9 ऑक्टोबरचे दिनविशेष. तुम्हाला आमचा व्हिडिओ कसा वाटला हे या व्हिडिओ खाली कमेंट करून तर सांगाच, पण त्याचबरोबर आमच्या YouTube चॅनलला लाईक आणि सबस्क्राईबही करा.